रोज भाजीला काय करावं प्रश्न पडत असतो, तर त्यासाठी आज आपण अशा वांग्याची फ्राय करून घेणार आहोत. तर हे झटपट होत असतात व चवीला देखील छान लागतात. इथं मी एक वांगे घेतलेले आहे. अशा प्रकारे आपल्याला कट करून घ्यायचे आहे. जास्त जाडसरी नाही व पातळ नाही, अशा प्रकारे ह्याचे कट करून घेणार आहोत. हे कट करून झाल्यानंतर आपण याला घरात जे बेसिक मसाले उपलब्ध असतात ते इथं आपण यूज करणार आहोत. पण ही रेसिपी खूप छान लागते. अगदी हॉटेलमध्ये जशी बनते तशीच बनत असते. अशा प्रकारे आपण झटपट व चविष्ट अशी रेसिपी बनवू शकतो. तर इथं मी पहिल्यांदा वांगं कट करून घेतले. त्यानंतर यावर अशा रीतीने पहिल्यांदा तिरप्या लाईन व त्यानंतर फिरवून पुन्हा तिरप्या लाईन केले. जसे आपण इथं बघतो आहोत तशा इथं छोट्या छोट्या कापण्या तयार होत असतात किंवा जेव्हा आपण मसाले लावतो ते आतपर्यंत मुरत असतात. म्हणून अशा प्रकारे कट करून घ्यायचे. जसे आपण माशाला करतोय तसा याचा फील येत असतो कट करत असताना. दोन्ही बाजूनी चिरा पाडून घेतल्यानंतर आपल्याला लिंबाचा रस याला लावून घ्यायचा आहे. अर्धा लिंबू मग आपण थोडं थोडं करून इथं 4-4 थेंब दोन्ही बाजूनी घालून नंतर वरून थोडीशी हळद आपल्याला यावर स्प्रेड करून घ्यायची आहे. ती देखील हाताच्या साहाय्याने आपण व्यवस्थित लावून घेणार आहोत. तुम्ही ब्रशच्या साहाय्याने देखील लावू शकता. त्यानंतर लाल तिखट मी इथं मिरची पावडर घेतलेली आहे, ती देखील आपल्याला व्यवस्थित लावून घ्यायची आहे. मी ते हाताच्या साहाय्याने करत आहे, तुम्ही ब्रशच्या साहाय्याने करू शकता. यानंतर आपल्याला थोडे यावरून मीठ देखील स्प्रिंकल करायचे आहे. हे देखील आपण हाताच्या साहाय्यानेच यावरून स्प्रेड करून घेणार आहोत अशा रीतीने. नंतर आपल्याला इथं वरणासाठी जी फोडणी तयार करायची आहे ती मी करत आहे. त्यामध्ये आपण सुरुवातीला लसूण घातलेलं आहे. त्यानंतर चांगले तेल गरम झाल्यानंतर मोहरी घातलेली आहे. त्यानंतर जिरे व अशा प्रकारच्या छोट्या ज्या मिरच्या भेटत असतात ते फोडणीसाठी खूप छान असतात. चवीला देखील चांगले लागतात. त्यामुळे तर त्यांचा वापर केलेला आपण जी उपलब्ध असेल ती करू शकता. वरण तयार आहे. त्यामध्ये मी अशा प्रकारे फोडणी घालून नंतर हे व्यवस्थित हलवून घ्यायचे आहे. आपण हे जे मॅरिनेट केलेले वांग्याच्या फोडी आहेत त्यानंतर आपण थोडीशी घरातील मिरची म्हणजेच जी चटणी असते ती मी घालून दिलेली आहे. दोन्ही बाजूंनी चांगले भाजून झाल्यानंतर थोडे वाफलून घ्यायचे आहे. वाफलून झाल्यानंतर इकडे आपला भात पण तयार झालेला आहे. भात व डाळ त्याचबरोबर वांग्याची अशी फोड एकदम छान कॉम्बिनेशन होतं. एकदा ट्राय जरूर करा. ही रेसिपी कशी वाटली हे नक्की सांगा, कारण ही रेसिपी चवीला अतिउत्तम आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा व आपले अभिप्राय साहूज रेसिपी स्पेशल चॅनलला कळवत राहा. या रेसिपीज खूप छान असतात, ज्या झटपट होतात. अशा प्रकारच्या मी रेसिपी शोधून आपणासाठी आणत असते. त्यामुळं चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. वांग्याच्या फोडी अप्रतिम लागतात. आतपर्यंत चव मुरलेली असते. हे जर अशा प्रकारचे वांगे खाल्ले तर नॉनव्हेजपेक्षाही चांगले असे हे वांगे लागत असते. व्हेजिटेरियन आपण नॉनव्हेज याला म्हणू शकतो, व्हेजिटेरियन फिशसुद्धा म्हणू शकतो. एकदा ट्राय करा आणि आपले अभिप्राय कळवत राहा. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.